सांगा साहेब, पोट पाण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्याने फक्त स्वच्छ संडास बाथरूमची स्वप्न बघायची का, की हक्काच्या घामाचा पैसाही मागायचा? 2016 पासूनचा थकीत भत्ता आजही कागदावरच आहे. नमस्कार, आजचा विषय विश्रांतीचा नाही तर हिशोबाचा आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढतो, मग एसटी कर्मचाऱ्यांवरच अन्याय का? 2016 ते 2021 पर्यंतची वार्षिक 1% वेतनवाढ, घरभाडे आणि 58% महागाई भत्ता देण्याचं मान्य करूनही सरकारला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. प्रशासनाने लक्षात ठेवावं, आम्हाला चकाचक विश्रांतीगृह नकोत, आधी आमची आर्थिक देणी द्या. सरपंचही फुकट काम करत नाही, मग लाखभर कर्मचाऱ्यांनी कर्मदरिद्री म्हणून का जगावं? 30 जून 2018चं परिपत्रक धूळखात पडले. संघटना सत्तेत असो वा विरोधात, जर हक्काचा पैसा मिळवून देता येत नसेल तर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ इतका शेअर करा की मंत्रालयाचे दरवाजे उघडले पाहिजेत, एसटी वाचली पाहिजे आणि एसटीचा कर्मचारीही सन्मानाने जगला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.